हॅलो, नमस्ते. माझ्या चॅनलचं नाव वर्षा स्विमिंग पॉईंट आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. आज आपण ब्लाऊजवरून मापं घेऊन पेपर कटिंग करणार आहे आणि ब्लाऊजची पण कटिंग करणार आहे. तर बघा, हे आपल्याकडे ब्लाऊज आलेलं आहे कस्टमरचं. तर आपण याचे मापं कसे घ्यायचे ते पण यात आपण बघणार आहे. आणि बघा, आधी ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आणि मग मापं घ्यायचे. ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवायचं. बघा, छातीचं माप आपण हे गळ्यापासून या पॉईंटपासून घ्यायचं. आता बघा, हे आपलं 8.5 आलेलं आहे. तर आपण इथे छाती आपण हे 8.5 घेणार. चौथा भाग येईल आपला 8.5. तर आपलं 34चं मापाचं येईल हे. आणि बघा, ही बाही आपली हे 4.5ची आहे. तर आपलं आता हे साधी बाही शिवणार आहे आपण. तर त्यामध्ये 1.5 इंच घ्यायचं. तर आता सध्या मी 4.5 इंचावर 4.5 माप घेतलेलं आहे. आणि आपला समोरचा गळा 6चा आहे. आणि बघा, पाठीमागून उंची पूर्ण उंची आता आपण हे थोडं खेचून 13 आपण हे 13 घेणार. पाठीमागची उंची पूर्ण उंची 14, म्हणजे 1 इंच मिळवलं की 14. आणि पाठीमागचा गळा 9. आपला पाठीमागचा गळा आहे हा 9. आणि बघा, कमर या पॉईंटपासून तर त्या पॉईंटपर्यंत मोजायचं आणि टेप व्यवस्थित खेचून ढिला सोडायचा नाही. तर आपलं हे कमर 29 आलेलं आहे. तर आपलं कमर आहे 29. बघा, तयार कटोरी हे 5.5ची आहे. तर आपल्याला तयार कटोरी 5.5ची घेऊ. आणि शोल्डर मी पुढे 2.5 सोडलेला आहे आणि हे 5.5. तर आपले हे 11चं शोल्डर येणार. त्याचा अर्धा आपण हे 5.5 घेऊ. बघा, आणि आपला दंडघेर राहिलेला आहे तो आपला आहे 11 दंडघेर. हे बघा, हे पूर्ण उंची. आता आपण माप 13 घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये 1 इंच टाकलं तर ते 14 होते. मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच टाकायचंच. कोणत्याही मापाचं असलं तर 1 इंच मार्जिनसाठी टाकावंच लागतं. आणि आता आपण हे पॉईंट लावलेली रेष ओढून घ्यायची. आणि शोल्डर बघा, हे शोल्डर आपण 5.5चं लावलं. गळा रुंदी 2.5 आणि आपली ही मुंडा खुली 5.5. आपण हे रेषा ओढून घेऊ. आणि आपले छातीचं माप हे 8.5 आणि मार्जिनसाठी 1.5 इंच हे पण आपण रेषा ओढून घेऊ. आणि आपलं कमरेचं माप आहे ते आपलं 29 आहे. त्याचा चौथा आपला 6.25, 1 इंच कमर टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. बघा, आता आपलं एवढं तयार झालेलं आहे. आता आपण योग पट्टीचं निशाण लावणार. तर बघा, या साईडने 2.5 आणि या साईडने 2.5 हे पूर्ण सरळ जोडून घ्यायचं. आणि आपल्याला वरच्या साईडने 1 इंच घ्यायचा आणि अर्ध्यामधून आकार द्यायचा. हा आपला योगपट्टीचा आकार आहे. आणि आपली तयार कटोरी आहे ही आपली 5.5ची आहे. तर आपण 5.5वर निशाण लावलेलं आहे. हे बघा, आपण मुंडा खोलीकडचे हे आकारचे निशाण देऊ. 1-1.5 इंचावर लावलेला आहे आणि मागचं 1.25 इंचावर. आणि आपल्या हे रेषेचा मध्य सेंटर काढायचा टेपने. आणि हे बघा, आकार देऊन घ्यायचा. आपला खोल भागाचा आकार आहे आणि एक उंच भागाचा आपला 1.5 इंचाचा आहे. आणि बघा, आपला समोरचा गळा हा 6चा आहे आणि 2.5 इंच रुंदी. वरच्या साईडनेही 2.5 इंच रुंदी आहे. हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा. आपण यामध्ये डिझाईनचाही आकार देऊ शकतो आपल्या आवडीप्रमाणे. मी इथे 1 इंच वर घेतलेला आहे. आणि असा आकार द्यायचा जो आपल्या 5.5 इंचाचा आपण कटोरी तयार घेतलेली तिथून. हे बघा, मी असा आकार दिला. आणि आपला जो 1 इंचाचा आहे तो खालच्या साईडने. आपण यातला कोणताही आकार देऊ शकतो जसं आपल्याला कटोरी उंची हवी असेल त्यानुसार. आता हे बघा, इथून 2.5 आलेला आहे.
खालच्या साईडचं. तर आपलं तर एवढं तयार झालेलं आहे. आता हा खाली पेपर उरलेला आहे, यातच मी आता बाही काढणार. बाही आपली 4.5ची आहे आणि तिच्यामध्ये 1.5 इंच आपलं हे पट्टी फोल्डिंगसाठी. कारण आपलं साधी बाही असली तर 1.5 इंच टाकावं लागते आणि अस्तरची बाही असली तर 1 इंच. तर आपल्याला हे साधं ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच टाकलेलं आहे. बघा पूर्ण चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि आपली कॅप हाईट 2.5 घेतलेली आहे आणि आतमध्ये 1.5 इंच आणि आपले हे बाहीचे आकार देऊन घेतलेले आहे. आणि बघा आपले हे दंडघेर ते 14 आहे, पण आपलं दंडघेर आहे 11. तर आपल्याला इथे आपल्याला 5.5 लावायचं आहे. आणि बघा ही बाही आपल्याला 4.5, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच घेतलेला आहे. घडी आपली हे 8.5 आहे. हे तिथे थोडं स्किप झालं तर मी पुन्हा दाखवते. आणि आपलं 2.5 कॅप हाईट आणि हे 5.5 आणि ही मार्जिन आपली 1.5 या 1.25 हे आपल्या आवडीनुसार मार्जिन घ्यायची. आणि तर बघा ही आपली कटोरी वाढवायची आहे. तर बघा जी आपल्या कटोरीचा जो तुकडा निघलेला असतो तो सेम असा ठेवून पेपरवर उतरून घ्यायचं आणि मग नंतर तिला वाढवायची. बघा याचा कटोरीचा मधलं सेंटर काढून घ्यायचा आणि मग आता वाढवायची. आता आपली छोटी आहे 34 मापाची आहे, तर आपण 1 इंचानीच वाढतोय आणि खालच्या साईडने 1.5 इंच घेतला आणि दोघी साईडने मी 1 इंच घेतलं. आणि आता हे पॉईंट जोडून घ्यायचे. हे बघा पॉईंट जोडून घ्यायचे आणि या साईडने 1/2 इंच या 1/2 इंच आपल्या मार्जिननुसार आणि वरच्या साईडने बी 1/2 इंच या 1/2 इंच म्हणजे आपली मार्जिन ज्या पद्धतीने गळ्याच्या साईडने वाढवायचं. आणि हा जो गोल आकार आहे आपला 1.5 इंचाचा असा आकार देऊन घ्यायचा कटोरीचा. बघा अशा प्रकारे आपली ही 34 मापाची कटोरीचे माप टाकून तयार झालेली आहे. आता आपण हिला कटिंग करून घेऊ. बघा कोणत्याही मापाची कटोरी असली तर अशा प्रकारे वाढवायची. जर माप छोटं असलं 30, 32, 34 पर्यंत 1 इंच घ्यायचं वाढवीसाठी आणि त्याच्या पुढे 1.5 इंच घ्यायचं. बघा आपलं हे 34 मापाचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे. आता आपण पीसवर ठेवून हे कटिंग करू. बघा हे आपलं जे पीस आहे ब्लाऊज पीस, त्यावर आपली आता केलेली कटिंग हे आपण ठेवू. बघा हे माप व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं. आणि कटोरी केव्हाही क्रॉसमध्ये ठेवायची. आणि ही बाही आपली ही डिझाईनचं साईड आहे, पिसाला त्या साईडकडे ठेवायचं आहे. आणि आता आपण पूर्ण याला निशाण लावून घेऊ. हे बघा आपण सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. आता कस्टमरची डिमांड आहे की थोडं 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचं, तसं मी थोडं सोडलेलं आहे. आणि आता आपण हे खोडून सगळं आखून घेतलेलं आहे. आता या निशाणानुसार आपण कटिंग करून घेऊ. बघा हे बाही आहे आपली, ही बाहीची कटिंग करून घेऊ आधी. व्हिडिओ नवीन बघत असाल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, डिझाईनचेही व्हिडिओ मिळतील. तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.